पिशव्या बंद झाल्या ही तर चांगली गोष्ट आहे, बट हे जे भाज्या ज्या आपण घरातून नेलेली पिशवीमध्ये आणावं लागतं ना, तर ह्या सगळ्या मिक्स होतात. जसं लसूण, इथे गवार, भेंडी, मिरच्या, खूप डिफिकल्ट जातं हे सगळं वेगळं करण्यालाच. अर्धा टाईम तर निघून जातो. तर शाळेच्या बाहेर मस्त असं कार्यक्रम आयोजित केला होता. अंमली पदार्थ विरोधी त्यांनी असं काहीतरी कार्यक्रम आयोजन केलं होतं. त्याचं शूट वगैरे चालू होतं. खूप छान होतं. ऐकायला तर काही येत नव्हतं, पण जे काही असं समोर दिसत होतं त्याच्यावरून ते नक्कीच कळालं मला. आणि मग काय मामाला सांगितलंच होतं आधीच की थोडं उशिरा ये, जेणेकरून आपल्याला निवांत गप्पा मारता येईल. बिकॉज ऑफ मी स्वयंपाक करायला आणि तू एकटा बसशील, त्याच्यामुळे तू निवांत ये. मग माझं सगळं आवरून झालं होतं आज. म्हणजे अक्षरशः मी आज खिमा आणि चिकनचा रस्सा, पातळ रस्सा, भाकऱ्या, सॅलड फक्त बनवायचं राहिलं होतं. भात हे सगळं बनवून ठेवलं होतं. आणि मग तो आला निवांत. त्याने मला फोन केला, झालं का? मग मी आले. ते तेवढ्यात मम्मीलासुद्धा मी बोलवून घेतलं. मी चल तू पण ये जेवायला. मग आता काय सॅलड राहिला होता, तर मग असं काकडी वगैरे कापून घेतली. काकडी, कांदा आणि मी टोमॅटो पण कापायचं होतं. मला माहीत नाही मी कसं काय विसरली, कारण की मी सारखं ये जा करून त्यांच्याशी बोलत पण होती. मग आता इथे काकडी, कांदा आणि लिंबू एवढंच मी घेतलं. सो ठीक आहे, एवढं पण चालून जातं, कारण की माझ्यासारखं ये जा चालू होतं ना, त्यामुळे मी गप्पा पण मारत होते. आणि इथे मी कांदा, आपलं काकडी आणि लिंबूसुद्धा कापत होती. तर मस्त आमच्या गप्पा खूप छान होत्या. आणि आम्ही बोलतात ना, जेवण करता करता प्रत्येक वेळेस गप्पा मारत होतं. तो खूप म्हणजे पहिल्यांदा आला होता माझ्या घरी ॲक्च्युली बघायला गेलं तर मग काय, मग मम्मी पण आली. मी म्हणे चल तू पण ये, जेवण करून जाशील वगैरे. तर दुपार झाली होती. थोडंसं असं कोमट, म्हणजे दमट ऊन असतं ना, असं एकदम गरम होणारं. तर मी मस्त कर्टन लावून घेऊया म्हणून कर्टन लावले. आणि या सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं मी. संध्याकाळी मस्त विहाणाला आज त्याचं फायनली जे हे काय बोलतात, कम्युनिकेशन स्पीच काय असायचे होते ना त्यांचे प्रेझेंटेशन, ते आज कंप्लीट झालेलं होतं. आणि असाइनमेंट तर कधीच कंप्लीट नाही होणार आहे, प्रोजेक्ट चालूच राहणार आहे. आणि ते मस्त मी असा चहा ठेवला. तर मामा म्हणाला चहा पिऊन निघतो मी आता. मी अरे बस रे, तुला नाही आता खूप उशीर झाला, आता मी निघतो. मग मम्मीला सुद्धा मी सोडून आले अर्ध्या रस्त्यापर्यंत, कारण की तिला थोडेसे कांदे दिले. माझ्याकडे जे काय एवढे खूप सारे कांदे आहेत ना, 50 किलो नाही, मी 80 किलो मागवले होते. तर आता 30 किलो संपायला आले आणि आता 50 किलो बाकी आहेत. तर मी येताना चल मिळलं, तर उद्या सुट्टी आहे, तर आपण इडली वगैरेचा बेत करूया. मग आता इडली आणि उद्या नारळाचीच चटणीचा बेत करणार आहे. आय होप सो तो सक्सेसफुल झाला पाहिजे. तर मध्येच काहीतरी मी वेगळंच बनवेल, असं नको व्हायला. तर मग चला, तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल. आणि खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर ॲटलिस्ट एक लाईक तरी द्या. बिकॉज ऑफ मग मला कळतं तरी हां चला माझे व्हिडिओज आवडायला लागलेत लोकांना. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.